हे फ्रेंड्स, मैत्रिणींच्या गप्पांमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर चला तर आज माझ्या घरचं 1 BHKचं किचन मी कसं मॅनेजमेंट केलं आहे हे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्ही पाहू शकतात हे छोटंसं माझं किचन आहे आणि या छोट्याशा किचनमध्ये आम्ही जास्तीत जास्त जागा कशी वापरता येईल हे पाहिलं आहे. तर तुम्ही पाहू शकतात ही आमची 3 स्ट्रोची शेगडी आहे आणि पाहू शकतात की आम्ही पाणी स्टोअर केलेलं आहे. तर त्यासाठी आम्ही टाकी, तांब्याचे भांडे आणि हे तिन्ही गरम पाण्याचे टोपं आहे. आम्हाला गरम पाणी लागतं प्यायला. तर तुम्ही पाहू शकतात माझी जॉईंट फॅमिली आहे आणि त्यामुळे लोकही देखील जास्त आहे. तर त्यामुळे आम्हाला असं पाणी स्टोअर करून ठेवणं गरजेचं आहे. हा माठ आहे, त्याच्या बाजूला छोटासा तांब्या आहे. तर जॉईंट फॅमिली म्हटलं की पसारा देखील तेवढाच होतो. तर आम्ही अशा पद्धतीने किचन मॅनेजमेंट केलं आहे की ज्याने पसारा होणार नाही. आणि तुम्ही पाहू शकतात या कंटेनर आहे आणि त्यामध्ये आम्ही स्पूनसाठी वेगळं ठेवलं आहे, नाईफ, लायटर यासाठी आम्ही वेगळं ठेवलेलं आहे. आणि हा जार, त्यानंतर तेलाची बॉटल आणि वरती आम्ही तिखट मिठासाठी वेगळे डबे केले आहे. त्यानंतर साखर, चहा पावडरसाठी त्यावरच्या काळ्या डब्यांमध्ये आम्ही ठेवतो. आणि ते छोटे छोटे जसं की आपल्याला चहा पावडरसाठी, चहा बनवण्यासाठी काही वेलची पावडर वगैरे लागतात ते सगळं डब्यांमध्ये आम्ही ते ठेवलं आहे. आणि तुम्ही पाहू शकतात आम्ही काय केलेलं आहे, इथं ज्या भिंतीमध्ये आम्ही कबर्ड्स बनवून घेतलेले आहे जेणेकरून बाहेर पसारा दिसणार नाही आणि जास्तीत जास्त सामान आम्हाला याच्यामध्ये ठेवता येईल. तर आपण समजा कपाट, हे तुम्ही बघू शकतात वरचे कपाटं आहे. तर आपण असं कपाटं बनवून घेतले की आपल्याला जास्तीत जास्त सामान स्टोअर देखील करता येतात आणि घरामध्ये पसारा देखील दिसत नाही, असं वाटतं किचन पूर्ण रिकामं आहे. तर आम्ही तिन्ही भिंतींना कपाटं करून घेतलेले आहे. तर तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर तुम्हाला मी माझं हे बाजूचं एक छोटासा गॅप राहिलेला म्हणून आम्ही तिथे पण आम्ही एक हे बनवून घेतली ट्रॉली. आणि मग त्या ट्रॉलीमध्ये आम्ही एका खाणामध्ये आम्ही कांदे, वरती आम्ही बटाटे, लसूण आणि वरती बॉटल्स वगैरे ठेवतो. चला तर तुम्हाला मी माझं कबर्ड दाखवते. तर तुम्ही पाहू शकतात कपाटांमध्ये आम्ही डाळी, मटकी वगैरे, त्यानंतर कडधान्य, शेंगदाणे वगैरेसाठी आम्ही खाली कंटेनर्स घेतले आहे. आणि हा वरचा संपूर्ण कप्पा स्वरूपचा आहे. तर त्याचे जे खाऊ वगैरे, त्याचे दलिया, ओट्स वगैरे जे काही मी बनवते ते वरच्या कप्प्यांमध्ये ठेवते. आणि बाकी मधल्या कप्प्यांमध्ये आमचं काही म्हणजे जसं की साबुदाणा बोला, रवा वगैरे आम्ही त्यामध्ये ठेवतो. आता ह्या खालच्या कबर्ड्समध्ये मी पिठाचे डबे ठेवलेले आहे आणि त्यानंतर हे पोलपाट ठेवलेलं आहे. हे पोलपाट खूप हेवी असल्यामुळं त्याला बाहेर ठेवणं शक्य नाही. तर तुम्ही पाहू शकता बाजूच्या याच्यात आम्ही तांदूळ, त्यानंतर काही थोडाफार खाऊचा डबा वगैरे पण आहे. तर अशा पद्धतीने आम्ही जास्तीत जास्त सामान हे कपाट्याच्या आत ठेवल्यामुळे बाहेर पसारा दिसत नाही. हे आमचं छोटंसं फ्रीज. आणि इथे आम्ही काचेचे भांडे ठेवतो, जे काही आपले बोल वगैरे किंवा काचेचे ग्लास वगैरे आम्ही सर्व यामध्ये ठेवून देतो. आता या ज्या ट्रॉल्या आहे, या ट्रॉल्यांमध्ये आम्ही आमचे रोजचे जे वापरायचे ताटं वगैरे, वाट्या हे सगळं ठेवतो. तर चला पाहूया आपण. पहिल्या ट्रॉलीमध्ये आम्ही काही थोडेसे प्लास्टिकचे डबे आहे, त्यानंतर काही कढाया वगैरे किंवा चहा बनवायचं ते सगळं आम्ही ठेवलेलं आहे. आणि खालच्या याच्यामध्ये आम्ही सगळे ताटं वगैरे ठेवलेले आहे. त्यामुळे पटकन हाताशी कोणती पण गोष्ट लागते. तर पुढे दुसऱ्या याच्यामध्ये आम्ही गॅस वगैरे ठेवतो. गॅसची टाकी ठेवण्यासाठी होतं. तर इथं पण आम्ही ट्रॉली बनवून घेतली आहे सेपरेट अशी. आणि यामध्ये सर्वांचे टिफिन्स वगैरे डबे यामध्ये आम्ही ठेवतो, प्लास्टिकचे डबे. आमच्या घरात ऑलमोस्ट सगळेच जॉबला जातात, तर त्यामुळे मग सगळ्यांचे टिफिन पण तेवढेच असतात. आता यामध्ये आम्ही मोठे भांडे, मोठे टोपं, कढाया, त्यानंतर कुकर वगैरे ठेवतो. आणि आणखीन मोठे भांडे जसं की परात वगैरे, अजून मोठ्या कढाया तर आम्ही हे खाली ठेवून देतो. तर तुम्ही पाहू शकतात की पॅन वगैरे मी सर्व हे खाली ठेवलेलं आहे. आणि नेक्स्ट याच्यामध्ये
मी छान छोटे छोटे साहित्य जे काही लागतात ते मी यामध्ये ठेवते. छोटे छोटे कप म्हणा किंवा मिक्सरचे भांडे जार वगैरे मी यामध्ये ठेवते. तर हे आहे, याच्यामध्ये डस्टबिन वगैरे काही कचऱ्याचे काय असेल किंवा प्लास्टिक वगैरे असेल ते मी त्यामध्ये ठेवते. आता तुम्हाला हे दिसत असेल तर हे पोर्टेबल टेबल आहे. तर याने काय फायदा होतो, वरती काही साहित्य ठेवले असेल, पापड लोणची जे काही मसाले, वर चढून पटकन काढता येतो. आणि आम्ही ॲडजस्ट फॅन लावलेला आहे. तर ही आमची खिडकी, किचनची खिडकी आहे. तर तुम्ही पाहू शकता, तिथून मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. चला तर बघूया आपण किचनच्या खिडकीतून कसा व्ह्यू दिसतो. तर खूप सुंदर व्ह्यू दिसतो खालचा. आणि याचा प्लस पॉईंट असं आहे की खालचं सगळं आपल्याला कोण येतं आहे जातं आहे आपल्याला पटकन इथूनच दिसून जातं. तर स्वरूप कधी कधी त्याच्या पप्पांना इकडूनच बघतो की अरे हां डॅडी येणार आहे. तर ही आमची तुळस. तर आम्ही छान तुळस देखील लावलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता तसं छोटंसं माझं किचन. आणि आपण जर ठरवलं तर आपण त्याला छान मॅनेज करू शकतो. तर तर मग तुम्ही पाहू शकतात अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून पण माझं दुसरं घरातलं जसं की बेडरूम, हॉल नक्कीच तुम्हाला दाखवेल. तर तुम्हाला माझं किचन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. ओके, बाय.